दिलेला शब्द पूर्ण करण्याची ताकद ज्याच्यात असते तोच खरा लोकप्रतिनिधी। लोकप्रतिनिधी कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी दाखवून दिले आहे। ही बातमी पाहत असताना तुम्हाला भले हा विषय छोटा वाटेल, पण तो विषय तेथील स्थानिकांसाठी तितकाच महत्त्वाचा होता। स्थानिकांनी आमदार निलेश राणे यांच्या कानावर घातल्यानंतर चुटकीसरशी समस्या सोडवण्याची धमक आमदार निलेश राणे यांनी दाखवली आणि स्थानिकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आलं। बातमी आहे मुंबई गोवा महामार्गावरची। मुंबई गोवा महामार्गावर पणदूर येथे ट्रान्सफॉर्मर जळल्यामुळे फ्लायओव्हरवरील पथदीप गेले 15 दिवस बंद स्थितीत होते। त्यामुळे फ्लायओव्हरवरून वाहनं हाकताना वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत होता। ग्रामस्थांनी ही बाब आमदार निलेश राणे यांच्या निदर्शनास आणून दिली। आमदार निलेश राणे यांनी सायंकाळपर्यंत पथदिवे चालू होतील असं आश्वासन दिलं। तसंच शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर यांना याबाबत सूचना केल्या। यानंतर आनंद शिरवलकर, निखिल कांदळगावकर, प्रकाश पावसकर यांनी स्वतः जातीनिशी लक्ष घालून विद्युत जनरेटर आणून पथदिवे सुरू करून घेतले। पण खरी बातमी इथून पुढची आहे। दिलेल्या शब्दाप्रमाणे एक दिवस जनरेटरवर पथदिवे सुरू झाले खरे, पण पुढील दिवसांचं काय या प्रश्नाचं उत्तरही आमदार निलेश राणे यांनीच शोधलं। अगदी स्वखर्चाने ट्रान्सफॉर्मर बसवून देत स्थानिकांनी मांडलेली समस्या सोडवण्यासाठी आमदार निलेश राणे पुढे सरसावले। सद्यस्थितीत ट्रान्सफॉर्मर बसवण्याचं काम सुरू आहे। आमदार म्हणजे काय असतो आणि आमदाराची कामं काय असतात ही 24 तासात निलेशजींनी करून दाखवलेलं एक उदाहरण आहे। इथे काल आम्ही मागे गणेश जयंती उत्सवानिमित्त इथे आम्ही पणदूर किट्यावरती आलो होतो। तिकडचे शिरोडकर म्हणून ग्रामस्थ आहेत, त्यांनी साहेबांना सांगितलं की 1.5 महिने हे लाईट बंद आहे आणि अशा प्रकारे आम्हाला काळोखात हा सण साजरा करावा लागतोय, आता करा। निलेशजी म्हणायला लागले मी संध्याकाळपर्यंत तुम्हाला लाईट चालू करून देतो। त्याप्रमाणे निलेशजींनी आम्हाला सांगितलं लाईट चालू करा, तशी तिथं संबंधित अधिकाऱ्यांशी बोला। परंतु झालं असं, संबंधित अधिकाऱ्यांना फोन केल्यानंतर कळलं की इथला ट्रान्सफॉर्मर जळला आहे। आता दिलेला शब्द पूर्ण केला पाहिजे, तो निलेश साहेबांचा आदेश आहे। त्या आदेशावरनं आम्ही तिथे जनरेटर आणला आणि रात्री पहिली लाईट चालू केली। परंतु एक दिवस जनरेटरवर आपण चालू शकतो, नंतरचं काय? म्हणून आता आम्ही निलेशजींनी स्वतःच्या खर्चातनं हा इथे ट्रान्सफॉर्मर दिलेला आहे। हा ट्रान्सफॉर्मर आम्ही 15 दिवस इथे लावणार आहोत आणि DBLचा जो दुरुस्तीला दिलेला ट्रान्सफॉर्मर आहे तो जेव्हा येईल तेव्हा ते आपला ट्रान्सफॉर्मर लावतील। परंतु दिलेला शब्द पाळण्यासाठी आम्ही ही सगळी उठाठेव 24 तासाच्या आत इथे आम्ही ट्रान्सफॉर्मर लावलेला आहे। हे महाराष्ट्रातलं सगळ्यात पहिलं उदाहरण असेल। आमदार म्हणजे आमदाराची कामं काय असतात आणि आमदारांनी काय केलं पाहिजे हे उभ्या महाराष्ट्राला निलेशजींनी दाखवून दिलेलं आहे। आमदार निलेश राणे यांची ही कृती निश्चितच लोकप्रतिनिधी कसा असावा याचा आदर्श मांडणारी ठरली आहे।